रामकृष्ण हरी मित्रांनो, सर्वांना जय भीम जय शिवराय। मित्रांनो, मी काल व्हिडिओ बनवला होता की महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय किंवा सर्वात पॉवरफुल नेता कोण। मित्रांनो, अनेक पॉझिटिव्ह कमेंट आल्या, परंतु काही कमेंट अशा आल्या की माननीय बाळासाहेब आंबेडकरांचे महाराष्ट्रात खासदार नाहीत किंवा आमदार नाहीत, तरी माननीय बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे सर्वात लोकप्रिय किंवा पॉवरफुल नेते कसं काय। मित्रांनो, याला अज्ञान कारणीभूत आहे। लोकांना जसं वरवर दिसतं, जे ते वरवर पाहतात त्यालाच खरं समजत असतात। आणि याचं उदाहरण म्हणजे ज्या वेळेस छगन भुजबळ यांची अंबडला सभा झाली आणि त्या सभेमध्ये माननीय छगन भुजबळांनी ज्या पद्धतीची भाषा वापरली, त्या पद्धतीच्या भाषेला उत्तर माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी दिलं आणि छगन भुजबळांच्या त्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली। त्यावर छगन भुजबळ साहेबांनी प्रतिक्रिया दिली। त्यावर छगन भुजबळ माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना विचारत आहेत की आमचं काय चुकलं, तुम्ही आम्हाला साथ द्यायला हवी, आम्ही तुमच्याकडे आशेने पाहतो वगैरे वगैरे प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली। म्हणजे महाराष्ट्रातील एक सिनियर कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील 2 नंबरचा नेता, महाराष्ट्रातील ओबीसींचा सगळ्यात मोठा नेता, अर्थात तसं ते स्वतःला समजतात, असा नेता माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांपुढे सरळ सरळ नतमस्तक होतो, सरळ सरळ शरणागती पत्कारतो। माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या या प्रतिक्रियेने व्यथित होतो, कारण भुजबळांना माहीत आहे की प्रकाश आंबेडकर साहेबांचे शब्द म्हणजे काय आहेत आणि प्रकाश आंबेडकर साहेबांनी जो बाण मारलेला आहे, जो शब्दरूपी बाण मारलेला आहे, त्याचा अर्थ काय, तो अर्थ छगन भुजबळांना नक्की माहीत आहे। अशी अनेक उदाहरणे देता येतील। त्यात छगन भुजबळावर युवराज छत्रपती संभाजी महाराजांनी प्रतिक्रिया दिली, परंतु त्या संभाजी महाराजांना उत्तर देताना छगन भुजबळांनी थोडी आक्रमक भाषा वापरली, परंतु तीच भाषा माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांबाबत छगन भुजबळ वापरू शकत नाहीत। यावरून कळतं मित्रांनो की महाराष्ट्रातील पॉवरफुल नेता कोण। मित्रांनो, या ज्या लोकांना वाटतं की देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील नंबर 1 चे नेते आहेत किंवा शरद पवार हे 1 नंबरचे नेते आहेत, त्यांना ही ग्राउंड रियालिटी माहीत नाही, त्यांना हे पक्षीय राजकारण माहीत नाही। केवळ पक्षीय राजकारणावरून किंवा सध्या ज्या पद्धतीने लोकशाही शासन व्यवस्थेचे धिंडवडे काढून हे लोक सत्तेमध्ये आहेत, ती व्यवस्था या लोकांना माहीत नाही। त्यामुळे वरकरणी जे दिसतं त्यालाच हे लोक सत्य मानून चालतात आणि त्यामुळे अशा प्रतिक्रिया येतात। मित्रांनो, सरकार कोणाचंही असो, भाजपचा असो, शिवसेनेचा असो, राष्ट्रवादीचा असो किंवा काँग्रेसचा असो, जर माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी एखाद्या विषयावर भूमिका घेतली तर त्या सरकारला त्या विषयावर नमतं घ्यावं लागतं। ही माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांची ताकद आहे। मित्रांनो, आजचा मुख्य विषय म्हणजे माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी जे भाकीत केलं होतं, त्या भाकितासंबंधी मी थोडक्यात बोलणार आहे। मित्रांनो, अगोदर काही महिन्यांपूर्वी तुम्हाला सर्वांना माहीत असेल की हिंदू मुस्लिम दंगली लावण्याचा किंवा वाद पेटवण्याचा या महाराष्ट्रामध्ये प्रयत्न झाला आणि त्या दंगली थांबवण्याचं, ती दंगल शमवण्याचं काम माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी केलं होतं। औरंगजेबाच्या चित्रावरून किंवा औरंगजेबाचा फोटो डीपीला ठेवला म्हणून जो वाद झाला आणि त्या वादानंतर स्वतः माननीय प्रकाश आंबेडकर साहेब छत्रपती संभाजीनगरला गेले आणि तिथे जाऊन त्यांनी औरंगजेबच्या कबरीला भेट दिली। परंतु त्याच वेळेस माननीय प्रकाश आंबेडकर साहेब तेथील जवळ असणाऱ्या मारुतीच्या मंदिरात सुद्धा गेले होते, परंतु मीडियाने सर्व फोकस त्या औरंगजेबच्या कबरीवर गेल्यावर लावला। परंतु तेथे जाण्यामागची त्यांची जी भूमिका होती ती लोकांच्या लक्षात आली नाही। जे लोक परिवर्तनवादी आहेत, जे लोक पुरोगामी आहेत, जे लोक शिवराय फुले शाहू आंबेडकरवादी आहेत, त्या लोकांच्या हे लक्षात आलं आणि त्यानंतर ही दंगल थांबली, हा वाद थांबला आणि सरकारच्या सुद्धा हे लक्षात आलं की माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी ही भूमिका घेतलेली आहे, याचा अर्थ आपल्याला वाद थांबवावा लागेल। आणि मित्रांनो, काही महिन्यांपूर्वी माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलं होतं की देशामध्ये दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते लोकसभेच्या अगोदर। आणि आज महाराष्ट्राचा जर विचार केला,
आणि माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी जे भाकीत केलं होतं की हा मराठा ओबीसी वादसुद्धा लावला जाऊ शकतो, आणि आज ज्या पद्धतीने छगन भुजबळ स्टेटमेंट करत आहेत, ज्या पद्धतीचं उत्तराचं प्रत्युत्तराचं वातावरण महाराष्ट्रामध्ये पेटत आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या माध्यमातून, त्यावरून हे लक्षात येत आहे की हा वाद आता थोडा का होईना पेटलेला आहे. आणि या वादाची किंचितशी झलक तुम्हाला बीडमध्ये पाहायला भेटली. बीडमधील वाद जरी मराठा ओबीसी नसला तरी त्यानंतर त्याला तसं स्वरूप देण्याचा सुद्धा काही लोकांचा प्रयत्न झाला आणि सुरू आहे. मित्रांनो, छगन भुजबळ कोण आहेत हे सर्वांना माहीत आहे. हे छगन भुजबळ अजित पवार यांच्या पुढं नाहीत किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या पुढं नाहीत, कारण 2 वर्षे जेलमध्ये राहून आलेले आणि ईडीच्या फेऱ्यात अडकलेले छगन भुजबळ देवेंद्र फडणवीस यांच्या पुढं जाऊ शकत नाहीत. या ईडी माईच्या फेऱ्यामध्ये एकनाथ शिंदे, अजित पवार, छगन भुजबळ हे सगळेच अडकलेले आहेत आणि या ईडी माईचं कंट्रोल हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. आणि त्यामुळेच अनेकांचा जो सूर आहे की हा जो वाद लावलेला जात आहे किंवा हा जो वाद लावला जात आहे, त्या वादाचे सूत्रधार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असू शकतात, हा अनेकांचा संशय आहे. आता खरं काय खोटं काय तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंटमध्ये तर कळवाच, परंतु काल मी जो व्हिडिओ बनवला त्या लोकांनी आजचा हा व्हिडिओ पाहावा आणि लक्षात घ्यावं की या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांची भूमिका किती महत्त्वाची आहे. मित्रांनो, लोकशाही शासन पद्धती आहे, पक्षीय शासन पद्धती आहे आणि लोकशाहीमध्ये बहुमताला किंमत असते. आणि या बहुमताच्या बेरजेच्या राजकारणामध्ये जरी तुम्हाला वंचित बहुजन आघाडी कमी पडलेली दिसत असेल किंवा मागं पडलेली दिसत असेल, याचा अर्थ असा नाही की वंचित बहुजन आघाडीकडे मतदान नाही किंवा वंचित बहुजन आघाडीची ताकद नाही. मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की वंचित बहुजन आघाडीची ताकद ही राज्यामध्ये नंबर 1 आहे. फक्त काही गोष्टी आहेत मित्रांनो, ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे. मी 2-3 दिवसांपूर्वीच एक व्हिडिओ बनवला होता की काट्याने काटा काढावा लागतो. ती गोष्ट जर वंचित बहुजन आघाडी पक्षाला करता आली तर वंचितची सत्ता कोणीच रोखू शकणार नाही. कृपया सर्वांनी तो व्हिडिओ पाहून घ्यावा. मित्रांनो, हा व्हिडिओ तर स्पेशल त्या लोकांसाठी आहे ज्यांना वाटतं की माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांचं काय आहे. त्यांनी हे लक्षात घ्यावं. माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांचे आजोबा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे सत्ता होती का? यांचे किती खासदार होते? तरीही त्यांनी या देशाची घटना लिहून देशाला नवीन दिशा देण्याचं काम केलं. आज मी जे बोलत आहे हा बोलण्याचा अधिकार देणारे सुद्धा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि जे लोक अशी निगेटिव्ह प्रतिक्रिया लिहित आहेत त्यांना ती प्रतिक्रिया लिहिण्याचा अधिकार सुद्धा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे. तोच विचार तोच वारसा घेऊन माननीय प्रकाश आंबेडकर साहेब चालत आहेत की माननीय बाळासाहेब आंबेडकर हे लोकसभेवर निवडून आले होते. ही गोष्ट सुद्धा आजच्या या नवीन विरोध करणाऱ्यांना माहीत नाही. आता मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये मराठ्यांची संख्या सर्वात जास्त आहे. आता संभाजी ब्रिगेड तर मराठ्यांचा पक्ष आहे, मग संभाजी ब्रिगेडला काय यश येत नाही? मित्रांनो, विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांना तर संपूर्ण महाराष्ट्र मानतो. मराठा, ओबीसी, SC, ST सर्व जाती धर्माचे लोक मानतात. तरीही त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे का पडले? तरीही मित्रांनो, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज युवराज छत्रपती संभाजी महाराज का पडले? परंतु मित्रांनो, तुम्हीच सांगा की आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, उद्या माजी होतील, उद्या दुसरा कोणीतरी मुख्यमंत्री येईल, परंतु युवराज छत्रपती संभाजी महाराजांच्या शब्दाला किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वाला जी काल किंमत होती तीच उद्या सुद्धा राहणार आहे. तसंच माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या व्यक्तिमत्वाला, त्यांच्या प्रगल्भतेला, त्यांच्या विचाराला जी काल किंमत होती ती उद्या राहणार आहे. राज्यातील सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालण्याचं काम ते करत आहेत. त्यांचा विचार स्पष्ट आहे, त्यांची दिशा स्पष्ट आहे, त्यांचं कार्य स्पष्ट आहे आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या सुद्धा करोडोमध्ये आहे. एवढे करोडो लोक प्रेम करणारा एकही दुसरा नेता महाराष्ट्रामध्ये नाही, हे कमेंट करणाऱ्याने लक्षात घ्यावे. मित्रांनो, या लोकांनी राज्यशास्त्राचा अभ्यास केलेला नसतो,
लोकशाहीमध्ये पक्षा इतकंच दबाव गटाला किंमत असते आणि तो दबाव गट निश्चितच माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांकडे आहे. प्रकाश आंबेडकर साहेब हे नाव म्हणजेच एक दबाव गट आहे. त्यामुळेच मित्रांनो, आपल्या बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकर या विचारधारेवर ठाम राहा. ही विचारधारा आपली ताकद आहे. पक्ष येतील, पक्ष जातील, सत्ता येईल, सत्ता जाईल, आपली ताकद वाढवा. आजच्या पुरतं एवढंच. प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा. प्रत्येकाने कमेंट करा. कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.